उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये फोनवरनं चर्चा आज झालेली आहे। उद्धव ठाकरे दिल्लीत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी फोनवरून चर्चा केलेली आहे। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, राहुल गांधींना झालेल्या अटकेच्या मुद्द्यासह नीट पेपरफुटी संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर ठाकरे गांधी यांच्यात नीट परीक्षा पेपरफुटी संदर्भात संसदेमध्ये एकजुटीनं आवाज उठवण्यासंदर्भात रणनीती ठरल्याचं बोललं जात आहे। देशाची बदनामी होऊ नये याचा विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिल्लीतल्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या इच्छा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या इच्छा आम्ही नक्की पूर्ण करू, असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात। मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे। आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। जंतर मंतरवरच्या आंदोलनासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा आक्रोश स्वाभाविक आहे, मात्र काही लोकांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असून राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतलाय। विद्यार्थ्यांचा आंदोलन, त्यांचा आक्रोश, त्यांची संवेदना आणि हे जे झालेलं प्रकरण आहे ते दुर्दैवी आहे। पण त्याहीपेक्षा दुर्दैवी काय आहे तर आता जे होतंय, जे राजकारण, ते नीट परीक्षा पेपर लीक झालेल्या दुर्दैवी घटनेपेक्षा मोठा दुर्दैवी प्रकार आहे। आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या खरं म्हणजे विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यांच्या या आंदोलनावर प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।